नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या कोकणारन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण आलो कोकणातल्या गावी आपल्या, आणि सकाळचे वाजलेले आहेत 8:30 वाजता आपण चाललेलो आहेत आंब्यांच्या झाडांना पाणी घालायला. गावाला म्हणजे 7 वाजता आलो, रात्री 8:30ला बसलो होतो, 7 वाजता पोचलो. सकाळी थंडी खूप आहे गावी, क्लायमेट मस्त आहे, वातावरण छान आहे. तर जातोय आंब्यांना पाणी घालून बघूया, येऊया. व्हिडिओ दिवसभराचा कंटेंट असणार आहे, काही तुम्हाला दाखवण्यासारखं भेटलं तर दाखवणार तुम्हाला सर्व गावाकडचं. चला व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत. गावाकडचं वातावरण पाहू शकता कशा प्रकारे आहे. सूर्यदेवाचं आगमन झालेलं आहे, पाहू शकता. तर हे मैदानामधून आम्ही रोडनी तिथं वाड्याजवळ चाललोय. अशी त्यांची गाडी उभी आहे इथे, जिथं गावी असतात. इथे वाडा आहे गुरांचा, गुरं या वाड्यात बांधली जातात. आणि माडाची झाडं वगैरे आहेत. शेगडाचं झाड आहे बघा, पाललंय नाही, फुलं नाही झाल्यात, होतील थोड्या दिवसांनी. शेतीची जागा दिसते, पल आहेत. ते आम्ही खेळायचो, शेती कापल्यानंतर आम्ही खेळायला यायचो. ते कोणच नाही गावी आहे, छोटी मुलं पण नाही कोण, सर्व मुंबईला. पक्षी बघा बसलेत. मिरच्या मस्त झाल्यात, पाहू शकता. मिरचीची रोपं छानपैकी मिरच्या झाल्यात. आता पाणी बिनी सतत पडत आहे, पाणी घालायला लागतं. इथं बाबांचं चिकूचं झाड आहे का, आमचा पण चिकूचं झाड आहे. चिकू भरपूर लागले आहेत. चिकू हा नाही, अशी ढकललेली आहे. अननसची झाडं लावलेली. मिरच्याचं मोठी रोप केले नाही, तर मिरच्या थोडे होत आहेत, म्हणजे चांगलं पाणी वगैरे व्यवस्थित पडतंय, त्याच्यामुळे जास्त मस्त झालेत. ती पण मिरच्या झाल्यात. ह्या तिकट थोड्या नाही, तिकट शेगडाच्या शेंगा पण होत आहेत. गाय अंगावरती आली, नवीन माणसं बघितले अंगावर येतं वाटतं. गाय माणसांची पाकट घेत आहे. नवीन माणूस दिसल्यावर वाटतं, हा नवीन माणूस दिसल्यावर पिसा काढील ती गाडीवाल्याला. हाय शपथ, पुढे फेकून देईल माहिती आहे. हे डेंजर आहे. गाय दूध देतं बरोबर, नवीन माणूस बघितल्यानंतर अंगावर येतं धावत. भाव गेले घेऊन आला पुढं. एवढं बघा, दूध दिलं नाही, तांब्यावर दूध दिलं नाही, मारायला पण येते जाम. आता तिथं नेला असं मला थांबणाऱ्यात. बैलासारखी आहे ती. मला वाटतं नवीन माणूस बघितल्यावर अशी करत. नवीन हा मी इकडे होता खूप. असं आहे बघा, पाळा घातला नाही, दूध पण मस्त येत आहे. जर्सी आहे का ती? मंदिर आहे आमचं, ते आता मे महिन्यात पूजा होईल.
कावडी लावून घ्यायची. नाही आता येणार नाही. येल परत. हा बघा वासरू मस्त आहे. हा किती महिन्याचा झाला आता? 10 दिवस. 10 दिवस म्हणजे आता 8 दिवस. मस्त आहे. 8 दिवस झाले. डोले एकदम भारी आहेत तिचे. कसं ते मस्त दिसत. डोलं भारी आहेत नाही. भारी वाटतंय. आपण नवीन बघितलं का अंगावर येतं. बाबा बोलतात अंगावर येईल. 2दा पाकट घेतलं माझी. काय आलाय तिच्या डोळ्याला? डोळ्या मार लागला तो काय झालं? हा हिजा वासरू आहे बघा. अशी पाकड झाली. नाही डेंजर आहे. मस्त वासरू दिला नाही. दूध पण चांगला देतं नाही. तो कसा एक तांब्या तरी पण एवढा दूध कुठं देत नाही काय. 1.5 तांब्या देतोय. हा बरोबर. मस्त आहे. ठोकून देते 1.5 तांब्या काढायचं. बरं आहे. कसं आहे वासराला द्यायला लागतं. वासराला तांब्या ते वरती शाई येतं ना. त्याच्या वाटतं भरलेलं आहे. दुधालू गाय आहे. सागरचं घर. आज बैठकीला सर्व गेली माणसं. त्याच्यामुळे सामसूम गाव आहे पूर्ण. रविवारची बैठक असतं बायकांची. शांत शांत गाव एकदम. बाबांची गाडी आहे इथे. बाबाने दूध दिलं नाही. आता बघूया. सर या मग. हा चालेल. पाणी टाकलं सांगतो. मच्छीवाली ताई आली आहेत. काय आणले मच्छी? भिलज्या. बऱ्याच दिवसांनी दिसत आहेत. रोज येतोय मी. रोज आम्ही थोडा असता रोज. मच्छी भिलज्या आणलं ना. स्पेशल मच्छी सकाळ सकाळ. संकष्टी पण आहे. ह्याचा रस्सा चांगला होता खाली. रस्सा चांगला लागला. काय 50-50 लावतो. दुसरा नाही काय येत काय. किलोवर 150 रुपयाचा हा 1 किलो. 50चं किती आहेत ते बघ. हे कांटा का काय ते नको. दुसरा नाही काय येत. दुसरं काय आहे? पोकल किरवी. ती पोकल काय उपयोगाची नाही. दुसरा म्हणजे मच्छीच नाही येत काय. काय ती लावायची. आता मुंबईशी आला. तो जरा खायला पियाला नको द्या. हा असंच. हे आपलं जरा घराचं काम करायचंय. 250चं 1 किलो 150 रुपये हा जोगतोय. काय तू वाटत ना बरोबर. भांडा वाटत कर. 50चं बघ किती. एक वाटा दे आम्हाला. 2 नको ना. आम्ही रस्सा जास्त ते भिलजा नाही खाणार. रस्सा खाणार. आणि बाबा आमचे अंगार हे संकष्टी पण आहे आणि मार्गशीर्ष महिना आहे. तुला द्या बघत जा. तिचा पोट भरला. काही लाव गो. आम्ही कधी गो येतो. पोरी बिरी कोण नाही. पोरगा पण नाही. आणायचं काहीतरी दुसरी मच्छी. सांची संध्याकाळी काय कोलबी आणि ती किरवी सांगते नाही. ह्या खेकडी येतात काय ती मोठी असतात. ते पण भरी होऊन असतात का. काय काय भरलेली असतात. संध्याकाळी येशील काय असलं तर ये. कोलबी घेऊन ये. कीर्तनचे मग जरा बघा. घेवडीचं झाड आहे. फुलतंय मस्त की आहे. हे जाम सुगंधी असतं. शेंग वगैरे मस्त फुला होत आहेत. आता होतील थोड्या दिवसांनी. मिरचीचं झाड थोडंसं हे झालंय. पानं कोंबड्याने फुलणार. गावाला आलात ना तर खूप आपल्याला पालेभाज्या वगैरे खायला भेटतात. मिरच्या वगैरे. मिरच्या असेल परत आपली जी होणारी जी फळं वगैरे पपई वगैरे भेटते आपल्याला. खूप सारे खाण्यासारखं असतं. गावचं वातावरणच अलग असतं. गावचं क्लायमेट खूप चांगलं असतं. इकडे आहे सर्व. आता शेती नाही करत जवळपास ही.
पाहू शकता आम्ही इथे खेळायचो पहिलं लहान असताना. शाळेतनं सुटलो का इथे आम्ही इथे ओरम किंवा अंडरम खेळायचो. खूप मजा यायची. संध्याकाळ सकाळ सरावच असायचा आमचा. ह्या किंजळ्यासमोर तो किंजळाचं झाड दिसतं तिथे आऊट असायचं. स्टंप असायचे ते. किंजळाच्या झाडाला लागलं की आऊट. पण खूप मजा असायची त्यावेळीची. त्यावेळीचे दिवस आपल्याला आठवतात. म्हणजे आपण काय करायचो. गावचं वातावरणच खूप चांगलं असायचं. मुलं असायची खूप बरीच मुलं असायची. शाळेतनं सुटल्यावरती आल्यानंतर खूप मजा यायची. संध्याकाळचे 7 वाजले का मग नदीवरती आंघोळी करायला जायचो. एक गावचं तुम्ही अलग प्रकारचं क्लायमेट असतं आहे. वातावरण खूप चांगल्या प्रकारे असते आणि खूप मजा असते. खेळण्याची मजा असते. आणि दिवाळीच्या टायमाला आता दिवाळी झाल्यानंतर ही गुरं वगैरे असायची ना, वाड्यामध्ये गुरं असायची ती बाहेर काढायची आणि इथे शेतामध्ये आम्ही गुरं बांधायचो रात्रीचं आणि तिकडेच काठवाडे करून म्हणजे झोपायचं रात्रभर. आम्ही रात्रभर जागरण करत असायचो. आणि म्हणजे जनावरे म्हणजे कुठले आपल्या जंगलातलं प्राणी यायला नको म्हणून आम्ही बार वगैरे लावायचं साईडला. कारण हे एक पहिलं एक प्रथा होती. म्हणजे गुरांना वाड्यात नेण्यापूर्वी बार म्हणजे बाहेर आपल्या शेतामध्ये आवशे बनवायचे. त्यांना आवशे बोलतात गावच्या पद्धतीमध्ये. आवशे असायचे. आवशामध्ये बांधायचे. काठवाडे झाल्यानंतर आवशामध्ये बांधायचे लोकं. पण आता काय हल्ली काय बघायला भेटत नाही. गुरं नाही काही नाही. आता गुरं पण खूप आपलं गाई वगैरे पाळत नाही आता कोण जास्त. तर क्वचित लोक आहेत त्यांच्याकडे आहेत गुरं. बाकी गुन्हा सर्व मुंबईला स्थायिक झालेत. त्याच्यामुळं गावचा आपल्याला हल्ली काय बघायला भेटत नाही. 10 वर्ष झाली असं चाललं आहे. आता जवळजवळ 10 वर्ष होतील. हे राजाराम भावांचं घर आहे. खाली संतोषदाचं घर, वैभवचं पण घर आहे. आणि हे ते रिद्धीचं घर. नारळ वगैरे झाले तसे. लॉकडाऊनमध्ये नारळ खूप काढले आणि आता नारळाची झाडं पण खूप लावलेत. इथे आनंदाचं आणि रिद्धीचे घर आहे. आणि इथे पोपणीस आहेत. रिद्धीशनी लावलेला हा झाड पोपणीसचा. खूप सारे पोपणीस आहे. आता खायलाच कोण नाही आहे तिथे. सर्व मुंबईला असल्यामुळे हे पोपणीस काय यावेळेत कोण गावी येत नाही. ते पिकून खाली पडून जातात. काहीच नाही आता कोण खायलाच नाही. सर्व महिला आहेत गावाला. पुरुष मंडळी कमी आहे. 2-3 पुरुष मंडळ आहेत. 2-3 पुरुष आहेत खाली. बाकी सर्व स्थायिक आहेत मुंबईला. खाली मे महिन्यात तुम्हाला दिसतील पेरूचं झाड आहे. पेरू पण झालेत बऱ्यापैकी. हे मुंबईचं पेरू दिसतं आहे. हे रिदेशनीच ही लागवड केलेली आहे सर्व. याला सपोर्ट दिला आहे. इथे झुकतं आहे नारळाचं झाड त्याच्यावर सपोर्ट दिला आहे. बाहेरच्या दिशेला आहे म्हणून बरं आहे. आता इथे सर्व आपलं समाज मंदिर उभा राहणार आहे. इथे मोठ्याच्या मोठं समाज मंदिर बांधणार आहेत. आपल्या गावातले सर्व मंडळी मिळून सभासद मिळून समाज मंदिर उभं करायचं मोठं. एक गावाला एक समाज मंदिर पाहिजे. सर्व आपलं सामान वगैरे गावकीचं वगैरे असतं ते ठेवण्यासाठी मोठं जरा मीटिंग वगैरे असतात त्या बसण्यासाठी जर समाज मंदिराची व्यवस्था पाहिजे इथे. त्याच्यामुळे आता हा पडीक घर झालेला आहे. कातकरांचं घर आहे ते आपल्या समाज मंदिरासाठी दिलं आहे. विजय कातकरदारांचं घर आहे ते आता काय बांधणार नाही ते घर. ते समाज मंदिरासाठी आपल्याला दिलेलं आहे. आता थोड्यात ते म्हणजे काही दिवसांनी साफसफाई करून पूर्ण लेवल करणार असं. तुम्हाला पण आता मुंबई बसून तुम्हाला गावचा सर्व वातावरण बघता येणार आहे. सर्व कशा प्रकारे क्लायमेट आहे आणि गावाला सध्या काय चाललं आहे. शेती वगैरे कापून झाल्यानंतर शेती वगैरे झोडून पण झाली. सर्व झालं सर्वांची कामं वगैरे. आता काय घरची कामं वगैरे असेल ते आवर असतं चालू. केळी बघा किती झाल्यात. मस्त केळी झाली. आता ही इलायची केळ आहे असं बहुतेक मला वाटतंय. हां इलायचीच केळ दिसतंय. पण ह्या केळा खूप महाग आहे. मुंबईला ते खूप महाग भेटतं आहे. 10 रुपयाला एक केळा भेटतोय.
मस्त आहे. छोटी आहे केळी पण मस्त झाल्यात केळी. ही त्यांची आहेत केळी. आणि ही तुम्हाला माहिती आहे पानं कसली आहेत ती. मस्त पानं हिरवी गार एकदम मस्त झाल्यात. तेरीची पानं आहेत. मस्त काय बनवायला मजा येते. इकडे पण आहे छोटी. ते ही आहे. त्याची पानं टाकतात ना मटक्यामध्ये ती आहेत. जगली आहेत पानं. पानं आता भेटत नाही अशी पोपटी बनवायला आपल्याला पानं. ती बहुतेक लावलेली असणार हे त्यांनी. कधी आला तर बनवणार ती पोपटी. झाडं मस्त फुलं मस्त फुलल्यात. सुगंध पण भारी आहे. संध्याकाळचं वातावरण बघा. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:45 आणि 5:45 झालेले आहेत. सूर्यदेवाचं मावळतं सूर्यास्त आपल्याला पाहायला भेटत आहे बघा. पक्षी वगैरे ओरडत आहेत. मस्त क्लायमेट आहे संध्याकाळचं. थोडंसं थंड वातावरण आहे. थोडं थंडी सुरू झाली आता संध्याकाळची लागायला. गावाला खूप थंडी पडते बघितली तर. सूर्यदेव मावळताना दिसतंय तुम्हाला झाडाच्या मधूनच. खूप नजारा आहे. खूप चांगल्या प्रकारे नजारा आहे. आणि पुढे बघता अरबी समुद्र आहे. पुढे समुद्र सपाटीपासून गाव आमचं तरी पण अर्धा तास लांब आहे. आणि आज मुंबईला निघणार आहे. आजच आलो सकाळी आणि आता मुंबईला निघणार आहे. थोड्याच वेळात गाडी येईल 8 वाजता. 8 वाजता गाडी पकडून मुंबईला जाणार. एक दिवस सुट्टी असते संडेची. मस्तपैकी वातावरण वाटतंय. एकदम शांत वातावरण. एकदम पक्ष्यांचा किलबिलाट आहे संध्याकाळचा.